ज्यांच्या वाढदिवसाचा निमित्त करून आपण उपस्थित आहोत ते डॉक्टर जगदीश शेवते, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असणारे साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आनंदसाहेब आणि माझे अध्यक्ष दिलीपराव निंबे, जे सासवड नगरपालिकेमध्ये नुकतेच निवडून आले आणि एका समितीचे चेअरमन झाले, ते आमचे मित्र माऊली, प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आणि पूर्ण सामाजिक कामात वाङ्मयीन कामामध्ये सहभागी झालेले आमचे नारायणराव टॉक, प्राचार्य तळेकर सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे ताकवली सर, साखर साहेब, केशवराव, रावसाहेब भोगरे, मला तर लक्षात येणार साहेब, सफारी आणि सगळं काळं केल्यामुळे तरुण मुलगा कोण आहे, आमचे जुने मित्र आहेत, शेवते सरांची आई विजयताई, मुरलीराव मेमाने आमचे जगताला, सरांच्या पत्नी ऋषलीताई, भगत सर, सासवड नगरपालिकेची माजी उपनगराध्यक्ष चव्हाण, आमच्या बेलसरचे माजी सरपंच बाळासाहेब जगताप, बळवंतराव गरुड सर, त्याचबरोबर शेवते साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जगदीशचे मित्र उदय पवार, महाराष्ट्र टाइमचे पत्रकार, आमचे ज्येष्ठ मित्र भाऊसाहेब सुधीर गुरव, खरं सगळेच प्रमुख कुमुदी गोरेताई यांनी सरांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, ते उपस्थित आहेत. सर्वच उपस्थित बंधू आणि सहकारी एक आनंदी सोहळा आपण करतो आहोत आणि या निमित्तानं जगदीश शेवते यांची मैत्री जपावी, त्यांच्याबद्दलचे 2 शब्द सांगावे, त्यांच्या जीवनाचे काही पैलू उलगडावे असा प्रयत्न त्यांच्या मित्रमंडळाने केलेला आहे. अनेक लोकांना मी सांगत असतो की वाढदिवस साजरा करा. अनेक लोक मला भेटतात, दादा जन्मतारखेचं नक्की नाही, पण मी म्हणतो जन्म झाला एवढं तर नक्की आहे ना, त्या तारखेचा विचार इतक्या बारकाईने करायचा नाही. आणि सुदैवाने ज्याला जन्मतारखाच नाही संजयराव, त्याच्या तारखा आपल्या शिक्षकांनी नोंदलेल्या आहेत. आचार्य यात्री म्हणायचे की अख्खा महाराष्ट्र 1 किंवा 2 जूनलाच जन्म झाला बऱ्याच लोकांचा. पण वाढदिवस करणं याचा हेतू काय की तुम्हाला बोलवावं, एकत्रित करावं, आभार मानावेत, तुमच्या शुभेच्छा घ्याव्यात, तुम्हाला स्नेहभोजन द्यावं आणि पुन्हा नव्या उमेदीनं काम करायचा प्रयत्न करावा. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटे मोठे वाढदिवस, छोटे मोठे कार्यक्रम होण्याची गरज आहे. तो प्रयत्न जगदीश शेवते करीत आहे. परंतु कुणीतरी सांगितलं की आता 61 टाइम करा, 10 वर्ष थांबायचं अवघड आहे, दरवर्षी करा ना, काय बिघडलं, इतका काय खर्च, तुम्हाला सभागृह मोफत आहे आणि लोक येतील. या वर्षी नाही आले, कुणी पुढल्या वर्षी येतील, नवीन लोक येतील. एक आनंदाचा सोहळा इथं होतोय, या गोष्टीचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे. जगदीशने सांगितलं की खरोखर त्यांची वर्तमानपत्रात भाऊ महाराष्ट्र टाइम्सला बातमी आली, त्यावेळेस मी जगदीशला बोलून घेतलं. मी सहज सल्ला दिला, कारण मी अनुभव घेतो आहे. प्राध्यापकाला, शिक्षकाला एक व्यक्तिमत्वाची गरज आहे. कंपनीमध्ये काम करणारा सुद्धा अतिशय उत्तम स्थितीत गेला तर त्याला निवड करताना त्याची सोयीचं जातं. मी रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयामध्ये काम केलं, विभागीय अध्यक्ष होतो, गरुड सर, तुम्हाला कल्पना आहे. मी साधारणतः 150 मुलांच्या मुलाखती घेतल्या, पण ज्यांची मला मुलाखत घेऊन निवडून द्यायचं आहे, निवडायचं आहे, मग सर मी त्यांना सांगायचं त्या मुलांना की वरची गुंडी लावा, केसाला तेल लावा, शक्य असेल तर इन्शर्ट करा आणि 10 प्रश्न मी तुम्हाला सांगतोय, त्याची चपखलपणे उत्तर द्या. व्यक्तिमत्व हा विद्यार्थ्यांच्या जीवनामधला एक महत्वाचा घटक आहे. शिक्षक तुमच्या चेहऱ्याकडे टाकसर साधारणतः 40 मिनिटं एक साथ पाहत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा चेहरा, तुमची तब्येत, तुमचे दात, तुमचे ओठ, तुमचे केस हे चुकीचं ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ही गोष्ट नजरेसमोर ठेवूनच मी साधारणतः या क्षेत्रातल्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना सल्ला देत असतो. शिरम नावाची एक जगातली फार मोठी कंपनी आहे की ज्यांनी सगळ्या जगाला वाचवलं. कितीही लोकांना शिरमची लस देण्याची त्यांची तयारी होती, पण आपल्या सरकारने थोडंसं त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं होतं
की आधी भारताचं करा मग इतरांचं पहा. त्या कंपनीमध्ये यवतचा एक शहा नावाचा मुलगा 4 वर्षापूर्वी माझ्याकडे आला. त्याचं वैशिष्ट्य होतं नायजेरिया सारख्या एका देशात काम करत होता. त्याचं गुणवत्ता शिरमला आवश्यक होती. शिरम कंपनीमध्ये आम्ही काम करतो, मुलांना दरवाजा खोलून देतो आणि पुढच्या मुलाखती त्याने द्यायची. जगदीशराव त्यांची मुलाखत झाली, त्यांची निवड झाली आणि कंपनीचा मला फोन आला की आम्ही त्यांची निवड केलेली आहे. फक्त त्यांचं वजन साधारणतः 105 किलो आहे. ते 20 किलो ज्या दिवशी कमी होईल तेव्हा त्यांना आम्ही नेमणूक देऊ, याची गरज आहे. मी आता जगदीशला विचारलं, मी पूर्वी त्यांना सांगायचो एक तर तब्येत कमी करा किंवा जॅकेट मोठं ठेवा, कुठलं तरी एक करा. पण त्यांनी आता केलंय की तब्येत कमी केली आणि जॅकेटही छोटे शिवलेलं आहे. खरं तरी गरज आहे, कदाचित माझ्या सांगण्याचाच तो परिणाम आहे. आयुष्यामध्ये आरोग्य चांगलं राहायचं असेल तर तब्येतीकडे फार बारकाईने पाहण्याची गरज आहे. मी या निमित्तानं सांगेन, जगदीश आता करतोय तरी काय इच्छा व्यक्त केली की ज्या दिवशी मी सेवानिवृत्त होईल तेव्हा नारायणपूरला चालत जाईल आणि चालत परत. पण मला वाटतं जगदीश त्याची वाट पाहू नका. आम्ही दरवर्षी दर महिन्याला आम्ही चालायला जातो, दररोज चालत राहा. मी समोर उभा राहिल्यावर अनेक लोक मला विचारतात कुठली गावचा तुमची तब्येत कशी चांगली. मी आवर्जून सांगतो ते विचारावं हीच माझी अपेक्षा असते की मी सकारात्मक राहतो, मी पर्यटन करतो, मी चालायला जातो, मी पुस्तक वाचतो, मी संगीत पाहतो, मी चित्रपट पाहतो, मी शाकाहारी आहे आणि मी तणावमुक्त जगतो. मला असं वाटतं केशवरावजी या गोष्टी आपण सगळे करणारे आहोत, म्हणूनच आपण इतक्या चांगल्या स्थितीत आहोत. या अनुसरण करायची गरज आहे आणि ते काम जगदीश करतायत म्हणून मला अजून आनंद वाटतो की त्यांचं आता व्यक्तिमत्व हे प्राध्यापकाच्या दिशेने पुढे चाललेलं आहे. मी प्राध्यापक पूर्वी कसा असायचा, मी एक काम केलं, सरांना कल्पना आहे, मी प्रेमा तुझा रंग कसा आहे नाटकामध्ये काम केलं आणि मला प्राध्यापकाची भूमिका दिलेली होती. आणि मला आवर्जून सांगितलं की त्या आमचे दिग्दर्शक होते रावसाहेब जाधव की अतिशय वेदनापणा तुमच्यात असला पाहिजे, कारण तुम्ही प्राध्यापक आहात. प्राध्यापकाची प्रतिमा अशी होती की त्याची पॅन्ट मोठी, त्याचा कोट कधीतरी जरा मळलेला जुना, त्यांचा बेल्ट हा साधारणतः अनेक वर्षापूर्वी घेतलेला, त्यांची चप्पल किंवा बूट साधा, असा तो प्राध्यापक. सॉक्स असतील की नाही माहित नाही. आणि अशी भूमिका मला त्यांनी करायला लावली होती प्राध्यापकाची. आणि माझी अशी अवस्था होती की त्याच्यासाठी लागणारी कोणती वस्तू माझ्याकडे नव्हती. माझ्याकडे ना पॅन्ट, ना शर्ट, ना बेल्ट, ना कोट, ना जॅकेट, ना शूज, काही नव्हतं. परंतु प्राध्यापक हा अलीकडच्या काळात आपण पाहतोय, आता टाकसर असतील किंवा अनेक जण असतील की तो व्यक्तिमत्वामध्ये कमी असता उपयोगाचा नाही. आणि म्हणून त्या प्राध्यापकाची भूमिका मी केली. मला सांगायला आनंद वाटतो रावसाहेब, माझ्याकडे पॅन्ट नव्हती. माझे मित्र होते गोपाल लांडगे, त्यांनी एक नुकतीच नवीन पॅन्ट शिवलेली होती आणि म्हटलं त्याचं माझं माप जरा बरं दिसतंय, मला देताल का? दुपारी माझ्या रिहर्सलला मला द्याल का पॅन्ट? तो म्हणला संध्याकाळी देईल, मला एकच पॅन्ट आहे, मी दिवसभर काय काम म्हणलं, संध्याकाळी मी नाही पाहिजे वगैरे घालीतो, तो देतो. त्या निमित्तानं सांगतो की ती पॅन्ट माझ्या सवयीची नसल्यामुळं मी जेव्हा नाटकाला डायलॉग म्हणायला, संवाद म्हणायला सुरुवात केली तेव्हा ती पॅन्ट खाली येत होती आणि मी ती चपकलपणानं वर उचलत होतो, वर घेत होतो. थोड्या वेळाने लोकांना असं वाटलं की हा नाटकाचाच भाग आहे. त्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि मला सांगितलं की तुमचं पात्र फार छान झालं. अशा एका प्राध्यापकाच्या भूमिकेत त्याला प्राध्यापक होता आलं नाही, पण मी नाटकातला प्राध्यापक झालो. तुम्ही तर वस्तुस्थितीतले प्राध्यापक आहात. अनेक प्राध्यापकांना मी फोन करतो, माझी संस्था आहे, शिक्षकांना फोन करतो, गरुड सर कधी फोन केला म्हटलं ना सर तुम्ही मी सासूरला येता का, दुपारी मी आहे, तर ते कधी नाही म्हणत नाही, ती लगेच निघून येतात. मी सांगतो की यांना शिकवतात का नाही, लगेच कशी येतात. पण जगदीश सरांना फोन केल्यानंतर मात्र मी अनेक वर्षाचा अनुभव पाहिला. ते सांगतात मी कॉलेज सुटल्यानंतर येईल, मी सुट्टीच्या काळात येईल, त्यांना साहित्य परिषदेची जबाबदारी दिलेली आहे. असा प्रामाणिकपणे काम करणारा प्राध्यापक त्याच्या आयुष्यामध्ये एक जरी विद्यार्थी त्यांनी घडवला तरी समाजाचं कल्याण होईल, जगात बदल होईल. नेहरूंना शिकवणारा कोणीतरी प्राध्यापक असेल, एक नेहरू निर्माण झाले, जग बदललं, भारताची प्रतिष्ठा वाढली, इंदिराजी निर्माण झाल्या, महात्मा गांधी निर्माण झाले, कुणीतरी शिक्षकांनी प्राध्यापकांनी त्यांच्यावर संस्कार केले
म्हणून माणसं घडली. मला असं वाटतं जगदीश शेवते त्या दिशेने वाटचाल करतील. प्राध्यापक प्रण अवसरीकर नावाचे भाऊ तुम्हालाही असतील, मराठी शिकवायचे. राजू तुला होते काय? तुला माहिती होतं राजू अनेक वर्षी काम करतो. आणि मी कॉलेजमध्ये जात असताना मी कॉलेजमध्ये कमी होतो, कॅन्टीन मध्ये अधिक होतो. तळेकर सरांना कल्पना आहे. पण त्यांनी एकदा असं ठरवलं की विजय कोलत्यांना वर्गात घेऊन यायचं. मराठीचे प्राध्यापक होते. 2 विद्यार्थी जमा केले, 3रा विद्यार्थी जमा केला. म्हणजे तुम्ही चला ना, म्हणजे 4 असले की मी शिकवतो. पण या पद्धतीचा प्राध्यापक ज्याच्यावर मुलांच्यावर जीव लावणारा आणि सर सांगतात म्हणून आपण गेलं पाहिजे असं वाटणाऱ्या प्राध्यापकांचं नातं दुर्दैवानं कमी होत आहे. मी अनेक प्राध्यापक पाहतो, टाकसर ते आवर्जून सांगतात की साहेब पोरच येत नाहीत वर्गात. म्हटलं काय करणार, तुमचा चेहरा पाहून कोण वर्गात येणार? तुम्ही असे प्राध्यापक व्हा की मला वर्गात जावंसं वाटलं पाहिजे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे मला शिकवायला होते. मोरे सर वर्गात येणार म्हणताना इकडं तिकडं कुठेही फिरणारी मुलं ही सगळी सरांच्या पिरियडला जात होती. प्राध्यापका आकर्षित करणारा असला पाहिजे, मुलांना जवळ घेऊन त्याला समजून सांगून पुढे घेऊन जाणारा असला पाहिजे. मला वाटतं जगदीशजी त्या पद्धतीने काम करणारे जगदीश शेवते आहेत. भविष्यामध्ये सुद्धा तुम्ही असंच काम करत राहा आणि दरवर्षी वाढदिवस करा. मला असं वाटतं सर करू शकतो आपण, काय नाही अडचणी. पगार बरे आमच्याकडे काही प्राध्यापक आहेत की पगार सांगायला साधारणतः एका नावात सांगत नाही, आणि तो जो सांगतात ते कटिंग करून सांगतात. म्हटलं असं का सांगतात? नाही, ते कटिंग होतं, हातात येतच नाही. हातात येत नाही पण बँकेत जमा होते ना. हे कशासाठी पगार दिलाय? तुम्ही एक मुलगा घडवा, एक विद्यार्थी घडवा, त्याला शास्त्रज्ञ करा, त्याला संशोधक करा, त्याला प्राध्यापक करा, त्याला चांगला वक्ता करा, त्याला चांगला उद्योगपती करा. समाज जीवन बदलेल आणि राष्ट्रीय प्रगतीमध्ये धोरण बदलेल. आणि म्हणून प्राध्यापक हा अतिशय उच्च प्रतीचा असला पाहिजे, जो अब्दुल कलाम सारखा असला पाहिजे, राधाकृष्णन सारखा असला पाहिजे. आणि मला असं वाटतं जगदीशजी शेवते त्यांच्या आयुष्यामध्ये आचार्य अत्र्यांच्यावर PhD केल्यानंतर त्या अत्र्यांचं अवलोकन केल्यावर त्या दिशेने वाटचाल करून पुढे जातील अशी भावना मी व्यक्त करतो. त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय भारत.